आज आपल्या दादा फाउंडेशनला 33 वर्ष संपत आलेले आहे. त्यानंतर दाता ईश्वर अकॅडमीला आमचं म्हणजे 2009 पासून तर 2025 2009 ते 25 हा कालावधी दाता ईश्वर अकॅडमीचा झालेला आहे. या दरम्यान कोडायरेक्टर देवरे मॅडमांनी बरंचसं सहयोग त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे. घरचा पुरुष बाहेर धावपळीमध्ये असताना एक त्यांचा प्लस पॉईंट सांगतो. जेव्हा वडील वारले 2.5 वर्ष काही सुचलं नव्हतं पुरुषाला, आणि त्या 2.5 वर्षामध्ये आपला घरचा व्यवसाय अकॅडमी कंटिन्यू चालू राहणार. त्याची उणीव न भासू देता हे जिकरीचं काम नाही तर ते 2.5 वर्षामध्ये अशोक स्तंभावरून दाता ईश्वर अकॅडमी निघून गेली असेल, टिकली नसेल. जेव्हा याची सुरुवात झाली, दोघांनी नोकऱ्या सोडल्या. एका ठिकाणी घरचा पुरुष नोकरीला जातो आणि तिथून काही उत्पन्न कमवून आणतो आणि स्वतःची संस्था अकॅडमी उभी करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस ते अकॅडमीचा ज्योत लावणारी व्यक्ती देवरे मॅडम. तिने पहिली सुरुवात अंबड केली. अंबड पोलीस स्टेशन मुलगा लहान असताना 2-3 किलोमीटर पायपायी गेले, त्याला कळवले. 3ऱ्या मजल्यावर 4-5 जिने 3ऱ्या मजल्यावर चढून जायचे, त्याला गेले म्हणजे 6वा मजला होता. 6व्या मजल्यावर जिन्याने चढून जायचे आणि ती अकॅडमीची ज्योत जी पेटवली होती अशी ती हवाला आणि ती ज्योत आता 2012-13 पर्यंत आणून 16 पर्यंत दाता ईश्वर फाउंडेशन NGOची स्थापनेला सुरुवात झाली आणि प्रोजेक्ट तयार करायला सुरुवात झाली. 12 पासून ते 16-17 पर्यंत पूर्ण काम सुरू असताना, प्रोजेक्टची रचना चालू असताना, रिसर्च चालू असताना कोणता प्रोजेक्ट केला पाहिजे, कोणती योजना केली पाहिजे, समाजाला कितपत उपयोगी ठरेल, तिचे पॉईंट्स काय असतील, फॉर्म कसा असायचा, नियम काय असतील, पैशाचे व्यवहार कसे होतील, पैसा कुठून येईल, पैसा कसा जाईल आणि समाज वाचवण्यावर कोणता व्यक्ती त्याचा किती प्रमाणात लाभ घेऊ शकेल, असा रात्रंदिवस विचार 2012 तो 2021-22 पर्यंत चाललेला आहे. 2016 मध्ये वडील वारल्यामुळे 2.5 वर्ष वाया गेले. त्या दरम्यान कोणतेही काम झाले नाही, फक्त टिकून धरलं देवरे मॅडमांनी. मात्र 16 नंतर 17, 18, 19ला लॉकडाऊन लागला आणि आपल्या सर्व योजना ठप्प झाल्या. फक्त दाता ईश्वर स्कॉलरशिप योजनाची आपण सुरू केली होती 2014 मध्ये, 2012 मध्ये सुरू केली होती. 2012चे जर आपण पोस्टर बघितले तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं आपण ध्येय लिहून ठेवलं होतं स्वप्नातलं की राज्यातील 1 लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती म्हणून शिक्षक येतील, 70% शिष्यवृत्ती. आणि ते वाक्य सिद्ध करण्यासाठी रात्रंदिवस एक करावं लागलं आपल्याला. आणि 21 मध्ये ते साध्य झालं. म्हणजे 2012 ते 21 हा कालखंड त्याला लागून गेला. तेव्हा ती दाता ईश्वर स्कॉलरशिप योजना प्रत्येक कॉलेजमध्ये रन झाली आणि इम्प्लिमेंट झाली. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला 2.5 वर्ष आपल्याला मिळाले लॉकडाऊन. त्याच्यामध्ये देवरे मॅडमांनी खूप चहा पाजला, चहा पाजून जागा ठेवलं. आणि त्याच्यामध्ये मी जे त्या माझ्या ब्लॅक लॅपटॉप जुना लॅपटॉपवर कार्य करत होतो रात्री पोरांनी पण साथ दिली. मोठा मुलगा तर त्याचा काल ॲक्सिडेंट झाला, तो इथं नाही. तो 7वी पासून ॲक्टिव्ह होता.
7वी ते 8वी 9वी पर्यंत त्यांनी खूप काम केलं दाता ईश्वर लॉकडाऊन वडिलांबरोबर. म्हणजे आज जे आपण फॉर्म भरतोय योजनांचे ते त्यानेच तयार केलेले फॉर्मॅट 7वी 8वी असताना जे आपण आता योजनांचे फॉर्म भरतो. म्हणजे किती मोठं ऐकलं असेल, क्रिएटिव्हिटी असेल. दुसरी गोष्ट, कॉम्प्युटर कामाला हात सुद्धा नाही लावले. मी सांगत गेलो तो करत गेला. बाकी क्रिएटिव्हिटी त्यांनी स्वतःची वापरली की ह्या फॉर्ममध्ये हे सेटिंग कसं पाहिजे, ते सेटिंग कसं पाहिजे, ही लँग्वेज कशी पाहिजे, ती लँग्वेज कशी पाहिजे. सर पप्पा मराठीमध्ये जाऊन सांगता येईल, आपल्याला इंग्लिशमध्ये कसं पाहिजे. अरे कधी कधी गुगलवर इंग्लिशमध्ये टाकून मराठीमध्ये कसं ट्रान्सफर करायचं. म्हणजे या पद्धतीचं त्यांनी सहयोग पूर्ण लॉकडाऊनमध्ये दिला. ते करत असताना लहान मुलांनी ऑफिस मॅनेजमेंट शिकवून घेतला. कोणता टेबल कुठे पाहिजे, कोणता बॅनर कुठे पाहिजे, कोणत्या खुर्ची कुठे पाहिजे. ऑफिस मॅनेजमेंटच्या मध्ये लहान मुलांना ते अंश आला. आता इव्हेंट मॅनेजमेंटचं अर्ध एक नाव दिसलेलं आहे. त्याला जर सांगितलं या हॉलमध्ये हा कार्यक्रम करायचा आहे तर तो घरचं सर्व आम्ही एकही कामाला घातला होता. त्याला जर सांगितलं आज बड्डे म्हणून आपल्या पप्पांचा किंवा कृष्णाचा किंवा स्वतःचा तो अख्खं डेकोरेशन त्यांनी केलं. दिस इज कॉल्ड इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे काही सांगून नाही दिलं की कुठे काय पाहिजे, कुठे नाव लावलं पाहिजे, कुठे काय फोटो पाहिजे, कुठे दिव्याचं ताट पाहिजे. सर्व मॅनेजमेंट तो करत राहिला 5-6 वर्ष. म्हणजे 5वी 6वी पासून इतके असे अष्टपैलू लोक होते. मॅडम झाल्या, दोन मुलं झाले, सोयी वडील झाले. मध्ये आपलं त्यांचं सरांचं नाव काय होतं मॅडम, ते आले होते ते कॉलेजांवर जायचे, ते बॅग घेऊन चष्मा गवळी. हां, मध्येच गवळी सर भेटले. गवळी सरांनी पाटील सरांसारखंच योगदान दिलं. जसे पाटील सर आता नेहमी येतात, चर्चा करतात, मायनस पॉईंटवर चर्चा होते, प्लस पॉईंट कशी वाढवायची चर्चा होते, तसंच ते गवळी सरांनी चर्चा केली. 2012-13 पासून होते ते. त्यांनी बरा सहयोग लावला. आता प्रेझेंटमध्ये आपण पूर्ण जिल्ह्यांमध्ये दाता ईश्वरचे नाव आहे. हळूहळू मोठं वृक्ष होते. इतके म्हणजे कर्मचारी होते की एका ऑफिसला आपले 15 ते 20 कर्मचारी एकाच ऑफिसला राहणार आहेत. आणि बाहेर प्रत्येक तालुक्याला 5-6 लोक राहणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 357 तालुके आहेत. एका तालुक्यामध्ये जर 5-6 लोक 10 लोक जरी सबसिडी एक्झिक्युटिव्ह राहिले तर 10 गुणिले 357 म्हणजे पुढे गेला तो आकडा. 4-5 हजार कर्मचाऱ्यांचं वटवृक्ष दाता ईश्वर राहणार एवढ्या 2-3 वर्षामध्ये. आणि 35 ऑफिस कव्हर केल्यानंतर आपण बाहेर राज्यामध्ये एंट्री करणार. गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली वाट पाहते. अजून दिल्लीला अजून झेंडा लावायचा. दिल्लीच्या मॅडमांनी मला 3दा बोलवलं की सर आप एक बार आ जाइए, आपका जो बर्थडे करेंगे ऐसा इंडिया में किसी का नहीं है. मतलब कैसे है, यहाँ तक हमें पहुँचना है. आता या दरम्यान आपल्याला एक योजना आता राहिलेली नाही. 12 योजनांच्या कारभारमध्ये 5-6 योजना रन झालेल्या आहेत. अन्नपूर्णा योजना, पेट्रोल डिझेल योजना आता लॉन्च करणार आहे आपण. पेट्रोल पंपांवर सुद्धा आपल्या बॅनर जाणार आहे सबसिडीची. मॉलमध्ये जाणार आहे. वेगवेगळे मॉल स्थापन होत आहेत. डीमार्ट सारख्या मॉलच्या बाहेर दाता ईश्वर अन्नपूर्णा योजनेचा सबसिडीचा बॅनर आणणार आहे. ज्या लोकांना डीमार्टमधून किराणा घ्यायचा आहे ते सबसिडीचा फॉर्म भरून सभासद होऊन आणि कार्ड घेऊन आणि मोफत किराणा घेऊ शकतात. डीमार्टमध्ये पैसे देण्याची गरज नाही, बिलं भरण्याची गरज नाही. इथपर्यंत ती प्रोसेस येणार आहे. भविष्यात मध्यरात्री 3ला जेव्हा मी बसलेला असतो खुर्चीवर तेव्हा मला आणखी एक नाव समोर येतं, free.com. मध्ये मला डोक्यामध्ये येत असतं. 12 वेळा चांगल्या रीतीने काम झाल्यानंतर शेवटी आपण free.com ची निर्मिती करणार. म्हणजे एखादा व्यक्ती जर दुकानात गेला आणि त्याला ती वस्तू जर खरेदी करायची असेल आणि आपला खर्च होणारा पैसा पण आपल्याच मुलांसाठी राहू द्यायची इच्छा असेल तर तो free.com चा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती दुकानामध्ये एक माचीस घ्यायला गेला. माचीसची किंमत 1 रुपया आहे, पण त्याला 1 रुपया जाऊ द्यायचा नाही आहे. तो आपल्या मुलासाठी ठेवायचा आहे भविष्यात.
तर तो पटकन ॲपमध्ये जाऊन दाताईश्वरफी.com च्या 4 रुपये युजर आय डी ओपन करून 4 रुपयाने खातं ओपन केलं त्याने की त्याला ती समोरची माझी मोफत बनणार फुकट. असा तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये खर्च आपल्याच मुलांसाठी तो ठेवू शकतो आणि त्या समोरच्या वस्तू मोफत घेऊ शकतो. दॅट इज कॉल्ड फ्री.com. एखाद्याला 10,000 मोबाईल घ्यायचा असेल, 10,000 गुणिले 4 तो पटकन युजर आय डी पासून 40,000 त्याने टाकले त्याच्या मुलासाठीच ठेवले, पत्नीसाठी ठेवले, तर तो मोबाईल त्याला फ्री ऑन द स्पॉट पैसे देण्याची गरज नाही. आणि जे त्याने 40,000 रुपये युजर आय डी पासून तयार केलं आहे ते त्याच्या मुलांसाठी भविष्यासाठी राहतील. त्या पद्धतीने आपण फ्री.com ची रचना भविष्यात करणार आहे. आताच्या सिच्युएशनमध्ये आपण फार पुढे पाऊल गेलेले, माणसं जोडायला लागले, समाज मान्यता मिळायला लागली. दातेश्वर आधी वेड्यात काढलं जायचं, खाली गव्हर्नमेंटने बघितलं जायचं, मी जेव्हा योजना सांगायचं म्हणजे हा येडा झाला काय, सरांचं फिरून गेलेलं दिसतंय, सरांचं डोकं फिरून गेलेलं दिसतंय. पण आज ते स्वप्न वास्तवामध्ये आज आपल्याला लोक शोधावं सांगतात, सर मला वाट घ्यायची तो भाव मारायचा म्हणजे ही गोष्ट आहे. आता आपल्याला माझं स्वप्न कसं आहे, एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये असा आवाज यायला पाहिजे मला की दाताईश्वर एज्युकेशन सबसिडीमुळे माझा पोरगा 10वी शिकला मोफत, असा आवाज माझ्या कानात घुसला म्हणजे आपल्याला सार्थक होतं. आणि मरताना असणं म्हणजे कसं काहीतरी हिस्ट्री करून आपण मरतोय अशी रचना आपली झाली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी प्रत्येक गोष्टीमध्ये समाज हे जोपासले गेलेले, भगवद्गीतेमध्ये लोकसंग्रहाचा अभ्यास करून, गुरुचरित्राचा अभ्यास करून त्या रचना बनवल्या गेलेल्या एक योजना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक प्रॉफिट होईल, इन्कम जास्त होईल अशा विचारांनी ह्या योजना बनवण्यात आलेल्या नाहीये. स्वतः संपून गेले चालेल पण त्या योजना पुढे भविष्यात कामाला आल्या पाहिजे अशा विचाराने त्या योजना बनवण्यात आलेल्या आहेत. 80% सामाजिक, 10% दाताईश्वर फॅमिली आणि 10% दाताईश्वरमध्ये वर्कआउट करणारे कर्मचारी असा त्याचं नियोजन करण्यात आले आहे. परत एकदा सांगतो, 80% सामाजिक, 10% दाताईश्वर फॅमिली आणि 10% दाताईश्वरमध्ये वर्कआउट करणारे कर्मचारी असं एक आर्थिक नियोजनामध्ये ते बनवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना आपण उद्देश प्रत्येक सोशल वर्कर, ते अंगणवाडी सेविका, त्याच्यानंतर तरुण तरुणी, कॉलेज स्टुडंट यांना पार्ट टाइम इन्कम लागतो त्याची सुविधा तो विचार केलेला आहे. कोणाला इन्कम करून शिक्षण घ्यावं लागतं त्याची पण सुविधा दातेश्वरमध्ये केलेली आहे. कोणाला घरूनच काम करायचं असतं त्याची पण सुविधा दातेश्वरमध्ये केलेली आहे. कोणाला हॉबी जॉब आवडतो त्यांना हॉबी जॉब दिलेले आहे. कोणाला फील्डवर्क आवडतं कोणाला फील्डवर्क दिलेले आहे. कोणाला ऑनलाईन मार्केटिंग वाटतं, डिजिटल मार्केटिंगचं काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाची सुविधा त्यामध्ये त्या स्कोप वाढल्यामुळे आलेली आहे. आणि आता तर शोरूम, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरर कंपन्या स्वतःहून फोन करून विचारतात की आम्हाला तुमच्याकडे एवढं करायचं आहे. काही बिल्डर स्वतःहून त्यांचं बिल्डिंग दातेश्वर आवास योजना 12% सबसिडीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. एकदा का आपल्या पुणे सिटीमध्ये आता मागच्या आठवड्यापासून 13 जिल्ह्यांमध्ये बस स्टँडवर जाहिराती वाजवली जात आहे. टीव्हीवर दिसते दाताईश्वर आवास योजना, दाताईश्वर सबसिडी, दाताईश्वर शिष्यवृत्ती. लोकांना ते जाणीव निर्माण होण्याची सुरुवात होऊन गेलेली. जशी लोकांना प्रचंड प्रमाणात जाणीव निर्माण होईल त्यावेळेस सर्वजण दाताईश्वर योजनांचा लाभ घेऊनच गोष्टी करायला सुरुवात करते आणि स्वतःची आर्थिक उन्नती करून घेते. आर्थिक उन्नतीचा यामुळे बोलतोय की घरातला सर्व खर्च होणारा थांबला तर त्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होते. आणि त्याचाच अभ्यास आहे सिद्धांत
ज्याच्यावर दादा ईश्वर फाउंडेशन टिकून पैशाचा पुनर्वापर सिद्धांत, आणि या पैशाचा पुनर्वापर सिद्धांताला आपण मनी रिसायकलिंग थेरम या रिसर्चमध्ये आणले. म्हणजे आपला जो प्रोजेक्ट आहे तो मनी रिसायकलिंग थेरम आहे, पैशाचा पुनर्वापर सिद्धांत आहे. जीवनामध्ये कमवलेला पैसा हा पुन्हा त्याच व्यक्तीसाठी किंवा त्याच्याच फॅमिलीसाठी वापरात येणं, याला म्हणतात पैशाचा पुनर्वापर सिद्धांत. की कमवलेला पैसा हा बाहेर न जाता पुन्हा वळून कोणत्याही प्रोसेसमध्ये वळून पुन्हा त्याच कुटुंबाकडे येणं, दॅट इज कॉल्ड पैशाचा पुनर्वापर सिद्धांत. आणि याच्यावरच दादा ईश्वर फाउंडेशनच्या 12 योजना अवलंबून आहे. त्या बेस आता याच्यासाठी काही वेगवेगळा नाही. जो लाभार्थी झाला तो दाता ईश्वर, जो दाता ईश्वरचं काम करतो तो दाता ईश्वर, दाता ईश्वरचे सर्व कर्मचारी दाता ईश्वर, दाता ईश्वर मधून वाहन घेणारे दाता ईश्वर, दाता ईश्वर मधून फ्लॅट घेणारे दाता ईश्वर, दाता ईश्वर मधून किराणा घेणारे दाता ईश्वर. दाता ईश्वर काही एक माणूस नाही, दाता ईश्वर हा एक विचारधारा आहे की खर्चलेला पैसा हा पुन्हा त्याच फॅमिलीसाठी वापरला आला पाहिजे, ही विचारधारा आहे दाता ईश्वर. आणि हे दाता ईश्वर दादाजी आणि ताईची दोघं आई वडील आपल्याच ईश्वर असतात. आणि आम्ही काय कर्मचारी पण मला चांगले भेटायला लागले आता. आमची अकाउंटंट त्यांच्याविषयी बोललं पाहिजे. काय नाव तुझ्या बरोबर? उषा. सर्वात पहिले उठून घेतल्या मी उषा आणि मनीषा. सर्व शा उषा मनीषा नावात पण अर्थ पूर्ण भरलेला. दोघं आले, एकच दिवस फक्त ट्रेनिंग घेतली, ते पण अर्धवटच घेतले. पण दोन्ही इतक्या शार्प होते की स्वतःहूनच अभ्यास करून आणि दाता ईश्वरची कमांड म्हणून घेतली. सांगायला चुकीचं नाही वाटत सर मला. पहिल्या 2-3 तास या दोघांचं ट्रेनिंग घेतलं असेल मी. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कमांड सांगून घेतली दाता ईश्वरची. माझी गरजच भासली नाही. म्हणजे इतका शार्प होता. आणि आजही माझ्यापेक्षा तिला जास्त आवडतो. अकाउंटंट आमच्या अकाउंटला जास्त आवडतं. मी बोलतो हॅलो सर, ते किती पैसे भरले? मॅडम नाही म्हणजे ते विषय नाही सांगणार. मॅडम नाही मनीषा मॅडम, अकाउंटंट मॅडम नाही. वा म्हणजे समोर डायरेक्टर म्हणतोय अकाउंटंट मॅडम आम्ही तुम्हाला ओळखत नाही. बस दिस इज कॉल्ड सक्सेस. ज्या दिवशी संस्थापकापेक्षा को डायरेक्टरपेक्षाही कर्मचाऱ्यांच्या शब्दाला मानपान तयार होतो. आणखी काय पाहिजे दाता ईश्वरला? असे जर मी म्हणतो 100-500 लोक जर महाराष्ट्रातून निघून गेले तर अख्खं रचनाच बदलून जाईल समाजाची. आर्थिक व्यवहार चेंज झाले समाजाचे. सॅटेलाइट प्रोसेस होऊन जाईल दाता ईश्वर मानतात. म्हणजे किती प्रमाणात बदल होऊ शकतो. पुढे आम्ही आपण एका स्थानापर्यंत पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जर धुरा सामावून घेतली तर सर संस्थापकाला बेरोजगार निर्माण. कर्मचाऱ्यांनी धुरा सांभाळले ना संस्थापक बेरोजगार होतो. काम धंदे नाही लागतात. असं अवस्था आगमन झालेली. आणि जेव्हा त्याला काम धंदे नाही राहिले, बेरोजगारी राहिली, कामा वेळ इकडे तिकडे जातो. पण त्याच अशा याच्यामध्ये आमची जे असिस्टंट श्वेता भेटल्या. श्वेताचे पण सुरुवातीला मनीषा मॅडम आणि उषा मॅडमच्या अगोदर श्वेता होती. पण तेव्हा माझ्या तिकडे बसायचं इकडे असायचं तेव्हा ते कॉन्टॅक्टमध्ये नव्हते जास्त. पण जसे ते तिकडचं चढीचं पण नॉलेज घ्यायला लागले तेव्हा तिने जास्त इन्व्हॉल्वमेंट करून पाय पुढे घेतलं. आणि आता तिने काय केलं, डायरेक्टरला पण एंगेज केलं, ॲडमिशन करून टाकलं.
अभ्यासाला लावून टाकणारी पोरगी आहे मला. म्हणजे आता तर मी म्हणतो माझी तर गरजच नाही राहिलेली. नाशिक ऑफिसला, कोल्हापूर ऑफिस झालं, सोलापूरला जागा पाहिली गेली, साताऱ्याला पण जागा पाहिली गेली, ॲग्रीमेंट बाकी. या आठवड्यामध्ये आपले जवळजवळ 11 ते 12 ऑफिस रेडी होतं. कर्मचाऱ्यांची नियुक्ती होते. समाजाला त्याचा लाभ होईल तिथे फॉर्म भरायला जाऊ शकतात आणि तिथूनच सर्व व्यवहार ते करू शकतात. प्रत्येक ऑफिसला त्याचं ते व्यवहार मेंटेन करू शकतो. म्हणजे जेणेकरून त्या गावाला पैसा त्याच गावासाठी करावा लागतो, अशी माझी रचना आहे. एखाद्या तालुक्यात सुद्धा नंदुरबार जिल्ह्यामध्ये 200 लाभार्थी झाले, 200 लाभार्थींचा पैसा हा नंदुरबार जिल्ह्यासाठीच वापरला गेला पाहिजे. ठाणे जिल्ह्यातला पैसा ठाणे जिल्ह्यासाठी वापरला गेला पाहिजे. नाशिक जिल्ह्याचा पैसा हा नाशिक जिल्ह्यासाठी वापरला गेला पाहिजे. जितकंही काही डोनेशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमा होते त्याच जिल्ह्यांसाठी वापरला गेला पाहिजे, अशी रचना आपली केलेली आहे दाता ईश्वरमध्ये. कोणत्याही प्रमाणात कोणाचाही नागरिकांचा डोनेशन वगैरे काही असेल, कोणत्याही प्रकारे थर्ड पार्टी किंवा कुठेही इन्व्हेस्ट केली जात नाही, हे ॲज अ डायरेक्टर मी सांगतो आणि केली जाणार पण. दाता ईश्वरला पैसा इन्व्हेस्ट करण्याची गरजच नाही. 8 ते 9 वर्षांमध्ये रिसर्च करून अशी रचना तयार करण्यात आली की पाऊस पडल्यास समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगांना वाऱ्यामध्ये पाऊस पडतो, नद्यांमध्ये पाणी येतं, नदीचं पाणी समुद्राला मिळतं, पुन्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि पुन्हा ढग तयार होतात आणि पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा नदीतून समुद्राला मिळतं. अशी रचना दाता ईश्वर फाउंडेशनची. म्हणजे नदीच्या त्या पाण्याला कुठे इन्व्हेस्ट होण्याची गरज नाही, दुसरं पाणी आणण्यासाठी. बघा नदीच्या पाण्यात समुद्राची वाफ झाली, त्या पाण्याला कुठे इन्व्हेस्ट व्हावं लागतं का? पुन्हा पाणी येण्यासाठी नाही व्हावं. पाऊस पडतो, पुन्हा समुद्राला मिळतो, पुन्हा वाफ होतो. अशीच रचना दाता ईश्वर फाउंडेशनची. दाता ईश्वर फाउंडेशनमध्ये कुठल्याही प्रकारे पैसा आल्यानंतर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून त्याच्या पैशाला पैसा लावण्याची गरज नाही. किंवा एखाद्या रिअल इस्टेटमध्ये प्लॉट घेऊन त्याचे भाव वाढवा आणि मग प्रॉफिट आणि मग आणायची, अशी पण रचना दाता ईश्वरमध्ये नाही. एकदम पारदर्शक रचना दाता ईश्वरमध्ये आणि त्याचा मला आज आनंद होतो. दुसरी गोष्ट, समाजामध्ये एखाद्या संस्थेने रोजगार निर्मिती केली पाहिजे तर त्या संस्थेला अर्थ येतो. तर आता या 15 वर्षाच्या निमित्ताने मी सांगतो सर, 1,57,000 लोकांना रोजगार प्राप्त होणार अशा त्या लक्षात. MBA, BBA, MSW, DSW, DED, इंजिनियर जेही शिक्षण मुलं नोकरीच्या शोधात असतील किंवा जॉबच्या शोधात असतील तर त्यांना प्लॅटफॉर्म दाता ईश्वर फाउंडेशन हा ऑलरेडी आहे आणि एवढे लोक तिथं सामावून घेण्याची क्षमता दाता ईश्वर फाउंडेशन अशी रचना आहे. इकडे वेगवेगळे बिझनेस कॉम्पिटिटर म्हणून असतात, पण इथे बोलणारा दाता ईश्वरला कोणीही कॉम्पिटिशन नाही आहे. दाता ईश्वर ही सर्वांच्या सोबत आहे, संजीवनी. एखाद्याला व्यवसायाचा डब घ्यायला असेल तर त्याच्यासाठी दाता ईश्वर संजीवनी. एखाद्याला बिझनेस वाढीसाठी जर सेल वाढवायचा असेल तर दाता ईश्वर संजीवनी. एखाद्याला समाज कार्यामध्ये पुढे जायचं असेल तर दाता ईश्वर सोबत तुम्ही समाज कार्यामध्ये जाऊ शकता. एखाद्याला मॅन पॉवरची गरज असेल तर दाता ईश्वरचे कर्मचारी त्याला सहयोगी म्हणून काम करतात. म्हणजे अशा पद्धतीने बिझनेस, मॅन्युफॅक्चरर, बिल्डर्स, समाजसेवक, शिक्षक, डॉक्टर्स ह्या सर्वांना दाता ईश्वरचं कोऑपरेशन म्हणजे ॲज अ चॅनल पार्टनर्स असं बोलू शकतो तुम्ही की चॅनल पार्टनर कॉम्पिटिटर नाही. दाता ईश्वरशी कोणी कॉम्पिटिशन नाही करू शकत, कारण दाता ईश्वर त्याच्यासोबत जो कॉम्पिटिशन करायला गेला त्याला असं दिसून येतं की दाता ईश्वर तर माझ्यासाठी नाही. जेव्हा तो योजना वाचतो तर त्याला वाटतं की माझ्यासाठी त्याच्याशी कॉम्पिटिशन करायला. म्हणजे या पद्धतीच्या योजना त्या आहेत. पुढे आता काल परवाच आपण एक चांगली सुरुवात केली.
देवरे मॅडमांचं एक स्वप्न होतं की संस्था, कॉलेज, स्कूल असावेत आपल्या. तर ते काही म्हणजे एवढं आवड काम नाही राहिलं दाता ईश्वरला. दाता ईश्वरच्या गेला तर तेव्हा इंग्लिश मिडियम स्कूल चालू होऊ शकते. फक्त स्किलफुल मॅनपॉवर आपल्याला आली की त्यावेळेस आपल्याला श्री गणेशात करता येतं. डायरेक्ट देवरे मॅडम तुम्हाला सांगतो आता सरांसमोर डायरेक्टरवर डिपेंड राहायचं नाही. कोणी कोणत्याच कर्मचाऱ्याने डायरेक्टरवर डिपेंड राहू नये. स्वतः पुढे पाऊल टाकलं पाहिजे. कारण डायरेक्टर हा पुढच्या विचारांमध्ये ज्याने काही तयार करून टाकलं त्या विचारात डायरेक्टर आता नाही आहे. कारण डायरेक्टरला पुढचं जे लॉन्च करायचं त्या विचारांमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला मागचं जे केलेलं आहे त्याच्यामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. वडवड केलं त्याच्याने काही टाइम पास नाही. आपलं ड्युरेशन वाढत नाही. 1 वर्षामध्ये जेवढं आपण पुढे जाणार नाही. आता 1.5-2 वर्षापासून 2-2.5 वर्षापासून जे काही वाहन योजना चालू आहे तो त्याच्यातच डायरेक्ट अडकून हे चुकीचं आहे. तर सर्वांनी समजून घेतल्यानंतर त्याला पुढच्या योजनेसाठी फ्री करायचं हे असं माझी सर्वांना विनंती. कर्मचारी देवरे मॅडम, पाटील सर आता बोलत आहे. इतरांना पण जे काही कोणी भविष्यात व्हिडिओ पाहतील त्यांना पण अशी योजना आहे की दाताईच्या सोबत सर्वांना चालायचं आहे. दाताईश्वर एक मोठी फॅमिली होणार आहे. 1000, 2000, 3000, 5000 लाभार्थ्यांची फॅमिली दाताईश्वर होणार आहे. अशा पद्धतीची रचना पुढे जाणार आहे. आता मी जो कालचा पाऊल उचलला त्याविषयी 2 मिनिटं बोलतो. आता काल आपण पॅरामेडिकल कॉलेजचं सुरुवात केली. रजिस्ट्रेशन झालेलं आहे पॅरामेडिकल कॉलेजचं. त्याच्यामध्ये आपण मेडिकलचे वेगवेगळे कोर्सेस सुरू झालेले आहेत. आता त्याचं आजपासून श्री गणेश आहे. मॅडमच्या हातामध्ये ती धुरा देण्यात आलेली. मॅडम आणि आपल्या सहयोगी याच्यामुळे ते पुढे जाणार आहे. वेल सुविधा त्यांना पुरवण्यात येणार आहे. आता विद्यार्थ्यांना आधीपेक्षा पण क्लासरूम डिजिटल होणार आहे. एवढ्या आठवड्यामध्ये एवढ्या 15 दिवसामध्ये क्लासरूम सर्व डिजिटल होऊन जातील. सर्वीकडे हे बोर्ड काढून आपण डिजिटल बोर्ड लावणार आहे जेणेकरून शिक्षण सोपं होईल. ऑनलाईन टीचिंग करता येईल मॅडमांना किंवा लेक्चर लोकांना. इथे कॅमेरा लागला की ते कुठल्याही विद्यार्थी त्यांना कनेक्ट करू शकतो. दुसऱ्या जिल्ह्यांमधला ॲडमिशन घेऊ शकतो ऑनलाईन दातेश्वरमध्ये, पॅरामेडिकल कॉलेजमध्ये. घरी फक्त त्याच्या एक PC असणं गरजेचं आहे किंवा मोबाईलमध्ये लेक्चर पाहू शकतो किंवा कॉम्प्युटरवर लेक्चर पाहू शकतो. इथले अशी सुविधा त्यांना करून देण्यात येणार आहे एवढ्या 10-15 दिवसामध्ये. आणि ते सांगायचं म्हणजे अनेक लोकांनी याच्यामध्ये यावं, समजावं दातेश्वरला, त्याच्यावर चिंतन मनन करावं. आपल्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी, भवितव्य आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दातेश्वरच्या कोणत्या योजना होती याचा अभ्यास करावा आणि त्याचा लाभ घ्यावा. अशी एक आव्हान मी करू शकतो इथे या ठिकाणी तुम्हाला. त्याच्यानंतर जेवढे पण बेरोजगार असेल, जॉब नाही असं म्हणू नये तरुणांनी. कारण मी स्वतःच 5 जॉब सोडलेले व्यक्ती. देवरे मॅडमांनी 3-4 जॉब सोडलेले व्यक्ती. त्याच्यानंतर सुद्धा आपण इथे हवं याचा अर्थ जॉब हा आपल्याला थांबवू शकत नाही. तर आपल्यामध्ये स्किल पाहिजे. जॉब आता आपण देणार आहोत. आता आपण इंटरव्ह्यूला जातो, आता आपण जॉब देणार आहोत. तर तरुणांना एक आव्हान आहे की त्यांनी इतके मोठे स्कोप आहेत आपल्या स्किल. फक्त स्किल वाढवा, क्वालिटी वाढवा, IQ वाढवा, क्रिएटिव्हिटी वाढवा, कम्युनिकेशन स्किल वाढवा, शरीर मन बुद्धी मजबूत वाढवा. जे पाहिजे ते खा. आचार्य म्हणतात खाताना शिस्त बाळगली, जनावरांसारखं खाल्लं पाहिजे आणि काम करताना लाजू नये. सांडसारखं काम केलं पाहिजे, धांड्यासारखं. आचार्य चाणक्याचं अर्थशास्त्र जो रचना केली त्याच्यामध्ये धाड लिहिलेली की मनुष्य प्राणी कसा पाहिजे. जबरदस्त खाणारा, जबरदस्त काम करणारा आणि खूप चिंतन मनन करणारा, अभ्यास करणारा असं व्यक्ती पाहिजे. 10 ठिकाणी निबंध लावून घेतात स्वतःला. एवढंच खाल्लं पाहिजे, तेवढंच खाल्लं पाहिजे, एवढंच अभ्यास केला पाहिजे. काय ते त्याच्यात जीवनामध्ये रस नाही. आपल्याला आयुष्य जे छोटं दिलेले, आयुष्य छोटं दिलेले, छोट्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पैलू राहायला शिकलं पाहिजे.
आपण हनुमान चालीसा वाचतो, ऐकतो, अष्टसिद्ध नवनिधी की दाता. अष्टसिद्ध म्हणजे अष्टसिद्धी म्हणजे हनुमानजींमध्ये जे अष्टसिद्धी होते, अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या विद्या. तर आपल्यामध्ये आपण काय करतो, एकच डिग्री घेऊन पुढे पडतो. काय अष्टसिद्धी होणार आपण ऐकतो अष्टसिद्ध नवनिधी की दाता, नवनिधी अष्टसिद्धी, आणि आपण एकच डिग्री घेऊन पुढे पडतो. त्याच्यावर माझं डोळे लागले आणि लढत बसतो. मग आपण काय करायचं, स्किल वाढवायचं आणि त्याच्यामध्ये दाताईश्वरची मदत होणार नाही. दाताईश्वरने तुम्हाला दाताईश्वर स्कॉलरशिप योजना देण्यात आलेली आहे प्रायव्हेट एज्युकेशनसाठी. दाताईश्वर एज्युकेशन सबसिडी देण्यात आली आहे कॉलेज आणि स्कूलच्या फीसाठी. त्याच्यानंतर फ्लॅट हाऊससाठी, घरासाठी दाताईश्वर आवास योजना देण्यात आलेली आहे. वाहनांसाठी दाताईश्वर व्हेकल सबसिडी देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे खतांसाठी दाताईश्वर कृषी योजना देण्यात आलेली आहे. दाताईश्वर त्याच्यानंतर मीडियम वर्ग जो असेल, मध्यमवर्गीय ज्यांचे 10 ते 15-20 हजाराचं इन्कम असतो, त्यांना दाताईश्वर अर्थसहाय्य योजना आहे. त्याच्यामध्ये औषधं, लाईट बिल, फोन बिल, ज्या कारणासाठी आपले पैसे बाहेर जातात, घर भाडे, मेंटेनन्स, या सर्वांसाठी दाताईश्वर अर्थसहाय्य योजनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्यांना ते सपोर्ट होईल. आणि आता हे सर्व बघून आपण कार्यक्रमाकडे येऊ. आपल्या ह्या देशामध्ये आपल्याला योगदान देण्यासाठी दाताईश्वर जे काही करू शकेल ते पुढे रिसर्चमध्ये चालू राहणार आहे. आणि शेवटचं एक सांगतो की भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सामाजिक संशोधन केंद्र फक्त एकच आहे ज्याच्यामध्ये सामाजिक समस्यांवर अभ्यास केला जातो आणि त्या सामाजिक समस्यांवर उपाय शोधला जातो. ते दाताईश्वर फाउंडेशन आहे. तर बोलण्याची संधी दिली माझ्या कर्मचाऱ्यांनी, तुम्ही, सरांनी, मॅडमांनी, सर्वांचे धन्यवाद मानतो. आजच्या आवाज द्यायचा आहे, तुम्ही जय भारत म्हणायचं बरं का. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत